कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। बीडमधील व्हायरल व्हिडिओ 1.5 वर्षापूर्वीचा। सतीश भोसले आमचा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। वाढत्या गुंडगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी आज अधिवेशनामध्ये बोलावं, अन्यथा उद्या विधिमंडळाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार, अंजली दमानी यांचा इशारा। घाटकोपरची भाषा ही गुजराती, मुंबईत येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशींच्या वादग्रस्त विधानावर विरोधक आक्रमक। महाराष्ट्रात आता नवे अनाजी पंत आणि औरंगजेब तयार झालेत। भैयाजी जोशींच्या विधानावर उद्धव ठाकरे यांची टीका, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही, काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबवावं, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। जोशीबुवांनी काड्या करू नयेत, भाजप विधानाची सहमत आहे का, राज ठाकरेंचा सवाल। तर जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा ही मराठीच, फडणवीसांचं उत्तर। मुंबईची भाषा मराठीच, पण माझ्या विधानाचा गैरसमज झाला, वादानंतर भैयाजी जोशींची सारवासारव। मुंबईत बहुभाषिक लोक असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण न झाल्याचा दावा। वादग्रस्त विधानाची भाजपच्या राम कदमांकडून चक्क पाठराखण, घाटकोपरमध्ये जास्त गुजराती राहतात म्हणून जोशी तसं बोलल्याचा दावा। मग अल्पसंख्याक जिथे राहतात तिथली भाषा काय, या प्रश्नावर मात्र कदम गोंधळले। भैयाजी जोशींच्या विधानाचं समर्थन गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून। जोशी ऋषितुल्य, त्यांचा दांडगा अभ्यास, भाषा अभिजात नसते, ती व्यक्त होण्याचं एक साधन। भैयाजी जोशींच्या वक्तव्याचं गुणरत्न सदावर्तेंनी समर्थन केलं। महापालिका निवडणूक पाहता मराठीबाबत भैयाजी जोशींचं वक्तव्य, भास्कर जाधवांची टीका। तर जोशींच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज निर्माण करू नये, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। जोशींच्या विरोधात महाविकास आघाडीचं हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आंदोलन, तर सभागृहामध्ये आव्हाडांनी भाजपच्या प्रवीण दरेकरांना केम छो असं म्हणत दिवसलं। केम छो सारू छो ने केम छो दरेकर भाई केम छो तमे। संजय राऊत आणि रोहित पवारांच्या विरोधात हक्कभंग, महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून मंत्री जयकुमार गोरे आक्रमक, विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव मंजूर। बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार, माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र, 17 तारखेला उपोषण करणार, पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजुरी, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार, तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार। रोजा पाळण्याच्या मुद्द्यावरून क्रिकेटर मोहम्मद शमीवर मुस्लिम धर्मगुरूंची आगपाखड, शरीयतच्या दृष्टीने मोहम्मद शमी गुन्हेगार, मुस्लिम धर्मगुरू शहाबुद्दीन रिझवींचं वक्तव्य। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।